ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। सभासदांचे हित जोपासणे हेच संस्थेचे ध्येय, चेअरमन बबनराव चौगुले। स्पर्धात्मक युगात सभासदांचे हित जोपासणे हेच संस्थेचे ध्येय असून गेली 20 वर्ष लक्ष्मी ग्रामीण बिगर पतसंस्थेचे संचालक ते जोपासत असून सर्वसामान्य ग्राहकांना चांगली सेवा देण्यासाठी कटिबद्ध आहेत, असे प्रतिपादन संस्थेचे चेअरमन बबनराव चौगुले यांनी काढले। ते संस्थेच्या 20व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलत होते। येथील देशभक्त रत्नापण्णा कुंभार सभागृहात श्री लक्ष्मी ग्रामीण बिगर सहकारी शेती पतसंस्थेची वार्षिक सभा उत्साहात पार पडली। संस्थेचे एकूण 813 सभासद असून वार्षिक उलाढाल 35,41,28,000 तर ठेवी 6,79,31,000 इतके आहेत। या आर्थिक वर्षात 7,17,223 निव्वळ नफा झाला असून 10% लाभांश सभासदांना देण्यात येणार आहे। ऑडिट वर्ग अ देण्यात आला आहे। यावेळी दत्तवाडची कन्या प्रियांका खोत हिची लेफ्टनंट पदी नियुक्ती झाल्याबद्दल अभिनंदनाचा ठराव करण्यात आला। तर शैक्षणिक, खेळ व इतर प्रकारात प्रावीण्य मिळवलेल्या सभासदांच्या मुलांचा सत्कार करण्यात आला। सभासद हे बहुतांशी शेतकरी असल्याने त्यांना गुरुदत्त शुगर्सचे ऊस विकास अधिकारी संग्राम घोरपडे यांनी ऊस शेतीला उपयुक्त खते व त्याचे नियोजन यासंबंधी तर कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा शेतीसाठी उपयोग याविषयी माहिती दिली। यावेळी सुभाष शिरहट्टी, बाबगोंडा पाटील, उत्तम कांबळे, अजित वठारे, आर.बी. सूर्यवंशी, प्रकाश परीट, दानवाड यांच्यासह सभासदांनी मनोगत व्यक्त केली। प्रथम स्वागत व्हाईस चेअरमन चंद्रशेखर मोहिते यांनी केलं। ठरावाचे वाचन मॅनेजर मल्लीनाथ कल्लन्नावर यांनी केलं, तर आभार सूर्यकांत चौगुले यांनी मानले। यावेळी ए.सी. पाटील, अशोक नेरले, सर्व संचालकांसह सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते।